रोजच्या जेवणामध्ये आणि टिफिनला काय भाजी बनवायची हा प्रश्न नेहमीच पडतो. मग आज आपण त्यासाठी एक अशी मस्त मसालेदार भाजी बनवणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीची मसाला करी. अशा प्रकारची मस्त मसाला करी बनवण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरू करूया. ह्या भाजीसाठी मी पावशर शिमला मिरची घेतलेली आहे आणि शिमला मिरचीला खूप सारे औषधं मारतात, म्हणून आपल्याला ती आधी मिठाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता आपल्याला शिमला मिरची कापून घ्यायची आहे. त्यासाठी चाकूने 2 वेळा कट करायचं आणि त्याचे 4 भाग बनवायचे आणि आतमधल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या. अशा प्रकारे मी सगळी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया. आधी मी आपल्या वाटणासाठी काय काय लागणार आहे ते दाखवते. आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, 2 ते 3 तुकडे दालचिनी, 5 ते 6 लवंगा, 1 चिरलेला कांदा, थोडंसं मेथीचं बी. त्यानंतर आपल्याला अजून लागणार आहे लसूण, नंतर थोडंसं चिरलेलं खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या. जितकं तिखट तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आपल्याला 2 चमचे तीळ लागणार आहेत. मी ह्या भाजीसाठी घरगुती मसाला टाकणार आहे. त्यामध्ये धने आणि जिरी असतं, पण जर तुम्ही फक्त लाल तिखट वापरणार असाल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा जिरी आणि 2 चमचे धने ॲड करू शकता. आता हे सगळं वाटणाचं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मी कढईमध्ये फर्स्ट शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे बारीक गॅसवर छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. शेंगदाणे बाहेर काढून आता मी पांढरे तीळ भाजून घेणार आहे आणि तीळ भाजताना आजूबाजूला एखादी कोरडी प्लेट ठेवा, जी तुम्हाला त्याच्यावरती झाकण ठेवता येईल, नाहीतर माझ्यासारखं अख्ख्या किचनमध्ये तीळ उडतील. आता आपण खोबरं आणि लसूण हे दोन्ही भाजून घेऊया. भाजलेलं खोबरं आणि लसूण बाहेर काढायचं आणि त्याच्यामध्ये चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकायची आणि ते देखील भाजून घ्यायचं. हे सगळं भाजलेलं वाटणाचं साहित्य थंड होईपर्यंत आता आपण शिमला मिरची फ्राय करून घेऊयात. त्याच कढईमध्ये मी शिमला मिरची फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे आणि मस्त ही टवटवीत सुंदर दिसणारी शिमला मिरची 70-80 वर्षाची मथारी दिसेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. कढईवरचं झाकण काढून आता मी शिमला मिरची थोडीशी हलवून घेत आहे आणि तिची साईड चेंज करून घेत आहे, कारण आपल्याला सगळ्या साईडनी शिमला मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आपण काढलेलं वाटणाचं सगळं साहित्य थंड झालेलं आहे. आता आपण जोपर्यंत शिमला मिरची फ्राय होत आहे तोपर्यंत वाटण बारीक करून घेऊयात. वाटण मी थोडंसं वाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये दालचिनी, लवंगा आणि मेथीचं बी टाकायचं आहे. कोरडे मसाले सगळे बारीक झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि छान थिक पेस्ट आपल्याला वाटणाची बनवून घ्यायची आहे. आता आपण शिमला मिरची फ्राय झाली का चेक करूया आणि तुम्ही बघू शकता की अजूनही काही साईडनी ती तशीच आहे, त्यामुळे आपल्याला परत एकदा झाकण ठेवून ती दुसऱ्या साईडनी फ्राय करायची आहे. आता शिमला मिरची फ्राय झालेली आहे. आता आपण याची भाजी बनवून घेऊयात. फ्राय झालेली मिरची एका प्लेटमध्ये काढून मी याच कढईमध्ये भाजी बनवणार आहे.
कढईमध्ये आता अजून आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण जिरी टाकणार आहे। जिरी छान तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद। हळद तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। आपला मसाला जळू नये म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा लाल तिखट आणि 1 ते 1.5 चमचा मी घरचा काळा मसाला टाकला आहे।